हॅलो गाईज, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आज एकदम सिंपल वाटाणा बटाट्याची भाजी, पण ती सिंपल नाही आहे बरं का, एकदम टेस्टी आणि डिलिशियस क्रीमी अशी बनणार आहे. तर कसं, तर सिंपल आपला कांदा टमाटो चॉप करून घ्या. त्यानंतर तेलामध्ये फोडणी द्यायची आहे कढीपत्त्याची, थोडंसं राय, थोडंसं जिरा. त्यानंतर मग आपण फक्त वाटाणे फ्राय करून घ्यायचे. वाटाणे फ्राय करून झाल्यावर बटाटे फ्राय करून घ्यायचे, थोडंसं तिखट मीठ टाकून. त्यानंतर त्या प्लेन तेलमध्ये आपण कांदा टाकायचा. कांदा टाकला की कांदा गोल्डन ब्राऊन भाजून घेतल्यावर त्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकून कांदा अजून परतून घेऊन मग टमाटोज ॲड करायचे. टोमॅटो ॲड केल्यानंतर हळद टाकायची, आपली धना पावडर टाकायची. धना पावडर पण आम्ही घरीच बनवतो. जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, हे सगळे पावडर आम्ही घरी बनवतो हे मसाले. आणि चटणी पावडरसुद्धा आम्ही स्वतः घरी बनवतो. सो काहीही रेडीमेड आम्ही वापरत नाही, तर घरचेच मसाले असतात. आणि त्यानंतर ही कांदा टमाटो भाजून झालं मस्त, त्याला तेल सुटलं की मग भाजलेले वाटाणे आणि पटेटो हे एकदम त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर हे बघा, ही अशी ग्रेव्ही होते. मग त्यानंतर 2 चमचे घोटून टाकलेलं दही, 2च चमचे दही ॲड करायचं. दही ॲड केल्यावर हे बघा, हे अशी ग्रेव्ही होते. थोडंसं अर्धा वाटी पाणी घालायचं. येस, अशी सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. सिंपल वाटेल, पण ती सिंपल नाही आहे, एकदम टेस्टी भाजी आहे. खूपच सुंदर भाजी. आणि मला तर व्हेजिटेबल्स अशा भाज्या वगैरे बनवायला खूप आवडतं. जेवण बनवायलाच मला खूप आवडतं. असं टेस्टी जेवण, वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बनवायला मला खूप आवडतं. हे बघा आता किती सुंदर कलर आला आहे. अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाजी झाली आहे. खूप सुंदर. तुम्हीही ट्राय करा आणि तुमच्या स्टाईलची ही रेसिपी तुम्ही मला सांगू शकता. आय वूड लाईक टू डू दॅट. So please enjoy the meal. Look at the color. Wow, such a yummy, delicious, tempting. Bye bye.